नमस्कार, स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाणार आहे। यात्रेतली गोड शेव आपण आज घरच्या घरी आणि घरच्याच कमीत कमी साहित्यात आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन पीठ इथे लागणार आहे। बेसन पिठात आपण 2 ते 3 चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे व हे तेल आपण नेहमीप्रमाणे जसं मोहन करतो त्याचप्रमाणे हाताने चोळून पिठाला लावून घ्यायचं आहे। याचमुळे गोड शेव अगदी आतमधून खमंग अशी बनते। तर हे 2 मिनिटं तुम्ही हे असंच पूर्ण पिठाला तेल लावून घ्या। हाताने जर आपण याचा असा लाडू वळून पाहिला तर तो बनला पाहिजे, या कन्सिस्टन्सीचा आपल्याला हे बनवायचं आहे। त्यानंतर अगदीच थोडं पाणी टाकत आपल्याला घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला नंतर हाताच्या साहाय्याने या गोड शेवेला आकार द्यावा लागतो। तर हा गोळा घट्टच हवा आहे, खूप पाणी घालू नका। अगदी थोडं पाणी 2 ते 3 चमचे पाण्यात हे 1 वाटी पीठ भिजवलं जातं आणि जर तुमचं पीठ पातळ झालं तर 2-3 चमचेवरून तुम्ही बेसन पीठ ॲड करून त्याला घट्ट करून घेऊ शकतात। घट्ट असल्यावरच आपण याला आकार देऊ शकणार आहोत। हे पहा, असं आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पीठ भिजवून आपलं तयार आहे। तर याला काय करायचं, हातात घेऊन आपण याला असं चोळून घेणार आहोत व हाताच्या साहाय्याने मी दाखवते त्याप्रमाणे आपण याला असं ओढून परत पुन्हा लावून परत ओढून असं करून घेणार आहोत। यामुळे संपूर्ण पीठ अगदी छान तयार होतं। जितकी पिठाची अशी मशागत आपण करू तितकं ते चकाकीदार होणार आहे। तर असं मी 2-3 मिनिटं या पिठाला ओढून घेतलं आहे। त्यानंतर 2-3 थेंब तळहातावर तेल घेऊन आणि पोळपाटाला देखील थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे व भिजवलेल्या बेसन पिठाचा छोटासा तुकडा आपण इथे घेणार आहोत आणि हात शेवाळ्या आपण ज्याप्रमाणे करतो किंवा शेंगोळे किंवा होळीचे लाडवे ज्याप्रमाणे हाताने करतो त्याचप्रमाणे आपल्याला याला असं गोलाकार करायचं आहे। तर याची जाडी किती हवी, ज्यांनी ऑलरेडी गोडशेव खाल्लेली आहे त्यांना याची जाडी नक्कीच माहीत असेल, पण ज्यांनी अजून खाल्लेली नाही त्यांच्यासाठी मी सांगते की आपली करंगळी असते त्यापेक्षा थोडंसं अजून बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे व असा गोलसर रोल केल्यानंतर आपण याला सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घेणार आहोत। तर एक तुकडा हा आपल्या हाताच्या 2 पेरांच्या उंची एवढा हा तुकडा आपल्याला करायचा आहे। हे पहा, जाडी आणि किती उंच तुम्हाला तर ठेवायचं आहे तो मी दाखवलेला आहे। याप्रमाणे संपूर्ण शेव आपण अशी हाताने बनवून घेणार आहोत। हे पहा, संपूर्ण शेव बनवून तयार आहे। तेल मी इथे तापत ठेवलं होतं ते आपण चेक करूया। असं थोडेसे बुडबुडे आल्यानंतर आपलं तेल तयार आहे। गॅस फ्लेम स्लो टू मीडियमवर मी ठेवलेली आहे। इथे एक शेव लांब आपल्याला टाकून घ्यायची आहे, एकावर एक टाकायची नाही, नाहीतर ती चिकटेल। ही अशी व्यवस्थित टाकल्यानंतर गॅस फ्लेम मी अगदी स्लो टू मीडियम इथे ठेवलेली आहे। अगदी कुरकुरीत आपल्याला याला तळून घ्यायची आहे। जर गॅस फ्लेम हाय ठेवली तर वरून ही कुरकुरीत दिसते पण आतून कच्चीच राहते आणि व्यवस्थित मार्केटसारखी चव याला येत नाही। तर ह्याला एक बॅच तळून घ्यायला 2 ते 3 मिनिटं लागतात। अगदी खरपूस ब्राऊन रंगावर आपल्याला हिला तळून घ्यायची आहे आणि हिला आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही आवाज ऐकू शकतात, याप्रमाणे आवाज तळलेल्या शेवेचा आला पाहिजे तरच ती खमंग आपली बनणार आहे। त्यामुळे अगदी हळूवार आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। त्याच पॅनमध्ये 1 कप गूळ आपण घेतलेला आहे। जेवढं बेसन पीठ तेवढंच गूळ घ्यायचं आहे व अगदी पोहे खायचे 2 चमचे पाणी याच्यावर घालून घ्यायचं आहे। गॅस फ्लेम आता सुद्धा स्लो टू मीडियम आहे। जर हाय आपण ठेवली तर गूळ जळायला लागतो व त्याचा करपट वास आपल्या पदार्थाला लागतो। तर मीडियम फ्लेमवर याला आपल्याला असं विरघळवून घ्यायचं आहे। गूळ विरघळल्यानंतर फ्रेश कुटून घेतलेली इलायची पावडर यात आपण फ्लेवरसाठी घालणार आहोत। ती देखील या गुळाच्या पाकात आपण मिक्स करून घेणार आहोत। इथे मी मार्केट स्टाईल लाल रंग घालत आहे। माझ्याकडे लिक्विड लाल रंग होता, तुम्ही पावडर देखील वापरू शकतात। तो देखील आपण आता या गुळाच्या पाकात मिक्स करून घेणार आहोत
हा पाक चेक करायची काहीही गरज नाही. संपूर्ण मिक्स झाल्यानंतर गॅस फ्लेम स्लो करून यात आता तळलेली शेव आपण टाकून घेणार आहोत व ही आपल्याला पुढचे 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरच परतवत राहायची आहे, जेणेकरून प्रत्येक शेवेला गूळ व्यवस्थित लागेल व जे गुळाचं पाणी थोडंसं आजूबाजूला दिसतंय ते थोडंसं घट्ट झालं की आपली शेव तयार आहे. त्यानंतर एका प्लेटला तेल लावून त्यात मी ही शेव ओतून घेत आहे. आता जरी ही थोडीशी चिपचिपीत दिसत असली तरी थंड झाल्यानंतर अगदी एक एक काडी आपण याची बाजूला करू शकतो. एखादा चमचा जो आजूबाजूला पाक उरलेला असेल तो देखील या शेवेवरच ओतून घ्यायचा आहे व ही शेव चमच्याच्या साहाय्याने थोडीशी अशी वेगळी करून जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत आपण हिला काढणार नाही. थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकतात अशा मस्त काड्या आपण काढू शकतो. आणि मी तुम्हाला एक तुकडा तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात आतमधून किती छान खरपूस आणि जशीच्या तशी जत्रेतली शेव आपली बनून तयार झालेली आहे. हे पहा, अगदी छान रंग देखील तिला आलेला आहे आणि आतूनही पोकळ मस्त तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील ही गोड शेव बनवून बघा आणि तुमच्या बालपणीच्या आठवणी एन्जॉय करा. कशी बनली मला कमेंटमधून नक्कीच कळवा. स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.